सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यात प्रफुल्ल पटेलांसह सुनील तटकरेंची अनुपस्थिती, पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे दोन्ही नेत्यांच्या गैरहजेरीने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा। राष्ट्रवादीतल्या कथित अंतर्गत वादावर सुनेत्रा पवारांचं मौन, निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या पत्राबाबत बोलणं टाळलं। पटेल तटकरेंबाबत येणाऱ्या बातम्या चुकीच्या, त्यांचं मार्गदर्शन, पक्षाबाबतची निष्ठा याबाबत शंका नाही, प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंसाठी पार्थ पवारांचं ट्विट। खरातकडून अनेकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड वापरून कारनामे, रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या नावाचंही खातं। पुण्यात झाड कोसळल्याने महिलेचा मृत्यू, शहरातील अनेक रस्ते अवकाळी पावसामुळे जलमय, कात्रजमध्ये अनेकांच्या घरात शिरलं पाणी। आणि पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर, उन्हाळी पिकं, भाजीपाला आणि फळबागांना मोठा फटका। पुढची बातमी आहे राष्ट्रवादीच्या गोटातून। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। त्यामागचं कारण सुद्धा तसंच आहे। गुरुवारी सकाळी सुनेत्रा पवार संसद भवनात दाखल झाल्या, पण यावेळेला ना त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल होते, ना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पाहायला मिळाले। खरं तर गेल्या वेळेला सुनेत्रा पवारांच्या दौऱ्याच्या वेळेला दोन्ही नेते आवर्जून हजर होते, पण यावेळी मात्र पटेल आणि तटकरेंनी दांडी मारल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। प्रफुल्ल पटेलांच्या अनुपस्थितीबाबत पत्रकारांनी सुनेत्रा पवार यांना विचारलं आणि त्यावेळेला तुम्हालाच माहीत असेल ते कधी येतात आणि कधी जातात, मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही असं म्हणत त्यांनी थेट उत्तर देणं टाळलेलं आहे। मात्र यावरून सुनेत्रा पवार, तटकरे आणि पटेलांवरती नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। तर सुनेत्रा पवारांच्या नाराजीची नेमकी का चर्चा रंगली आपण एकदा समजून घेऊया। तर 16 फेब्रुवारीला तटकरे आणि पटेलांचं निवडणूक आयोगाला पत्र त्यांच्याकडून देण्यात आलेलं होतं। यानंतर कार्याध्यक्षांना सर्वाधिकार देण्यासंदर्भातलं हे पत्र होतं असं त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं। तर 10 मार्चला सुनेत्रा पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलं। यानंतर तटकरे आणि पटेलांनी पाठवलेली पत्र ग्राह्य धरू नयेत असं त्या पत्रामध्ये, सुनेत्रा पवारांच्या पत्रामध्ये उल्लेख होता। तर सुनेत्रा पवारांच्या पत्रातून तटकरे पटेलांच्या पत्राला छेद देण्यात आलेला आहे। सुनेत्रा पवारांकडून पक्षातील 14 पदाधिकाऱ्यांची नावं त्या पत्रात नमूद करण्यात आलेली आहेत। सुनेत्रा पवार, शिवाजीराव गर्जेंच्या पदाचा त्यामध्ये उल्लेख आहे। तर सुनेत्रा पवारांच्या पत्रामध्ये तटकरे आणि पटेलांचा पदोल्लेख बघायला मिळालेला नाहीये, त्यात तो नाहीये। तर कशा पद्धतीने आपण हा सगळा घटनाक्रम आहे तो आपण बघितलेला आहे। त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या नाराजीची चर्चा का सुरू आहे हे आपण बघत होतो। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे अजितदादांचे सहकारी। नव्या रचनेमध्ये सुनेत्राताई पवारांचे ते सहकारी असतीलच असं नाही, आणि त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबींवर दुसऱ्या पक्षानं का बोलावं हा माझा काय प्रश्न आहे। त्यांनी काय पत्र लिहिलं हा त्यांचा प्रश्न। त्यांनी पत्रामध्ये कोणाला पदं दिली किंवा कोणती पदं रद्द केली हा त्यांचा प्रश्न आहे। दरम्यान दिल्ली दौऱ्यामध्ये तटकरे आणि पटेलांच्या अनुपस्थितीवरून चर्चांना जोरदार उधाण आलेलं आहे। दरम्यान सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा नेमका कसा होता, त्यात काय काय झालं आपण नजर टाकूया। तर सुनेत्रा पवार बुधवारी रात्री दिल्लीमध्ये दाखल झाल्या। सकाळी संसदेच्या कामकाजात त्यांनी सहभाग घेतला। सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यात तटकरे आणि पटेल हे अनुपस्थित होते। पटेल कधी येतात कधी जातात तुम्हालाच ठाऊक असं सुनेत्रा पवार म्हणाल्या। यानंतर एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांची सुद्धा भेट झाली का, त्यांच्यात काही चर्चा झाली का, त्यानंतर राजकीय परिस्थितीवर सुद्धा चर्चा झाली का, अशा अनेक चर्चा रंगल्या। ज्या सर्व आहेत आता पक्षाच्या, त्यांनी काय निर्णय घेतला त्यांच्या पक्षाचा तो त्यांचा अधिकार आहे। त्यामुळे त्या पक्षामध्ये त्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे काय त्या ठिकाणी अंतर्गत त्यांच्यामध्ये काय मतभेद असतील याची मला कल्पना नाही। खरं म्हणलं तर त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी घेतलेला निर्णय तो त्यांनी घेतलेला आहे, पण त्याच्याबद्दल मी बोलणं योग्य ठरणार।
एकीकडे तटकरे आणि पटेलांवर सुनेत्रा पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू असतानाच पार्थ पवारांनी एक्सवरती पोस्ट करत या चर्चा फेटाळून लावल्यात. काय म्हटलेत ते आपण बघूया. प्रफुल्ल पटेलजी आणि सुनील तटकरेजी यांना लक्ष करून त्यांच्या विरोधात पसरवल्या जाणाऱ्या चर्चा निराधार आणि काल्पनिक आहेत. कुठल्याही आधाराशिवाय केलेलं वृत्तांत निव्वळ काल्पनिक आहे. दोघांचीही अनेक दशकांची निष्ठा आणि नेतृत्व सर्वांना मार्गदर्शन करते. अशा ज्येष्ठ नेत्यांना बनावटवादांमध्ये ओढणं हे अत्यंत दुर्दैवी असून त्याचा निषेध आहे, अशा पद्धतीची पोस्ट त्यांनी केलेली आहे. पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया. ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात त्यामुळे चर्चा सुरू झालेली आहे. संजय राऊतांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत भविष्यवाणी केली आहे. राज्यातील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत संजय राऊतांनी भविष्यात राष्ट्रवादीचे 25 ते 30 आमदार भाजपात जातील असं म्हटलंय. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राऊतांचा हा दावा खोडून काढलाय. तर भाजप नेत्यांनी राऊतांना आपले आमदार खासदार सांभाळण्याचा सल्ला देखील दिलाय. पण मी एक तुम्हाला खात्रीनं सांगतो की भविष्यामध्ये हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपामध्ये विलीन होईल. त्याचं नेतृत्व कोणाकडे असेल ते मी आत्ता सांगितलं. आणि त्याचबरोबर शिंदे गटाचेही तितकेच आमदार हे भाजपात विलीन होतील. दोन्ही पक्षाचे तेवढे 25-30 आमदार हे भाजपात विलीन होण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. फक्त त्यांना काही काळ वेट अँड वॉच थांबण्यास सांगतो. संजू बाबा राऊत हे भविष्यवाणी सांगून लोकांना फसवण्याचं काम करतायत. कुणाचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष विलीन होईल, कोण कुठे जाईल हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी पडू नये. कारण उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे आणि त्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतलेली आहे. तर दुसरीकडे हसन मुश्रीफ यांनी राऊतांचा दावा फेटाळून लावत ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लगावलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार हा अजितदादाचा पक्ष सोडून जाणार नाही. एकही आमदार. आता वास्तविक आपल्या संजय राऊतांनी आपले खासदार सांभाळावेत, तेच बरेचसे चाललेले आहेत अशा बातम्या आम्ही ऐकलेल्या आहेत. पुढे जाऊया. महायुतीतील भाजप आणि शिंदे गटातील 2 नेत्यांमध्ये सध्या बॉक्सिंग सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. त्याला कारण सुद्धा असंच ठरलंय, बॉक्सिंग फेडरेशन. शिंदेच्या शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांची बॉक्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यावरच भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेतलाय. बॉक्सिंग फेडरेशनचा अध्यक्ष मी आहे. धर्मदाय आयुक्तांच्या निगराणीखाली झालेल्या निवडणुकीतून मी निवडून आलोय, असं दरेकर म्हणाले. त्यासोबतच राहुल शेवाळेंनी परिस्थिती समजून घ्यावी अशी टीका दरेकरांनी केली. तर तुम्ही प्रक्रिया समजून घ्या, विनाकारण राजकारण नको, असंही ते म्हणाले. राहुल शेवाळेंनी वस्तुस्थिती समजून घ्यावी, कायदेशीर बाजू समजून घ्याव्या, झालेली निवडणूक योग्य आहे नाही समजून घ्यावं. आणि ते आता खासदार राहिलेले आहेत, मोठे नेते आहेत, त्याच्यामुळेच नीट माहिती घेऊन त्यांना जे काय पुढे जायचं आहे त्यांनी जावं. दुर्दैवाने त्यांनीच खरा अभ्यास करायला पाहिजे. कारण त्यांनी जर नीट अभ्यास केला असता तर या प्रक्रियेत ते सहभागी झालेच असते आणि विनाकारण यामध्ये राजकारण आणत आहे. त्यांची जी संस्था आहे, जसं सावरकरजींनी सांगितलं, आता ते धर्मादाय आयुक्तांकडे त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. आमचं जे आहे ते रजिस्ट्रेशन कंपनी ॲक्टनुसार आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यामुळे आमचा विषय वेगळा आणि त्यांचा विषय वेगळा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अध्यक्ष आहे ते त्यांना मी त्यांच्या शुभेच्छा देतो. हा बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने आम्हाला ॲफिलिएशन दिलेलं आहे, त्यामुळे अधिकृतरित्या आता आम्हीच आहोत.